हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सो मजेत असाल आणि मजेत राहा. सो आज आपण एक खूप छानसा छोटासा ब्लॉग बनवण्यासाठी जाणार आहोत ममता शिर्के आणि निमिष शिर्के यांच्या घरी. आणि त्यांच्या घरी आज एक छोटासा पाहुणा येतोय, त्यांचा नवीन फॅमिली मेंबर, आणि त्याची वेलकम सेरेमनी आहे. आणि हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होईल. आय होप सो तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि चला तर आपण पटकन तिथल्यासाठी निघूया, म्हणजेच तरघर या गावामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि बघूया त्यांची काय तयारी आहे, किंवा किती फॅमिली मेंबर्स वगैरे तिथे आलेले आहेत. आय होप सो खरंच हा ब्लॉग स्पेशल होईल. आणि ममता आणि निमिष यांच्यासाठी खरंच खूप मोठा दिवस, आणि त्यातल्या त्यात ममताचा वाढदिवस देखील आहे आज. सो डबल सेलिब्रेशन आहे. चला तर लगेचच निघूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Mamita. Happy birthday to you.
आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आमच्या घरात. शिर्के परिवार आणि ओवलेकर परिवार मधून एक छोटस किलबिल आलेलं आहे घरात. आणि खूप म्हणजे त्या आनंदाच्या क्षणी आज ममताचाही वाढदिवस आहे. तर दोन्ही आनंद एकत्र करून सगळे परिवार एकत्र झालेले आहेत. आणि आम्ही असा एक सरप्राईज दिलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलंय ते सरप्राईज बघून, जे डेकोरेशन सरप्राईज आम्हाला इतकं भारी होतं. मी विचार पण नव्हता केलेला की असं सरप्राईज मिळेल. मला फक्त वाटलं की नॉर्मल असं फुलांचं डेकोरेशन असेल, पण हे बलूनचं डेकोरेशन. स्पेशली थँक्स फॉर V4 इव्हेंट्स आणि त्याच्या माझ्या ज्या परिवारांनी जेवढं त्याला सपोर्ट केलेलं आहे, तुम्ही पण त्या V4 इव्हेंट्सला सपोर्ट करा आणि काय असेल तर कॉन्टॅक्ट करा. त्यांचा इंस्टाग्राम पेज आहे, तर तुम्ही जाऊन इंस्टाग्राम वर सर्च करा V4 इव्हेंट. खूप छान ते डेकोरेट करतात. ते माझे धीरच आहेत. प्लस खूप छान व्यवस्थित त्यांचं सेटल अरेंजमेंट असते आणि खूप कमी लो प्राइस मध्ये खूप उत्तम प्रकारचे डेकोरेशन ते अवेलेबल करतात. सो तुम्ही इंस्टाग्राम पेजवर जाऊन त्यांच्या पेजला नक्की भेट द्या. V4 इव्हेंट असं त्यांचं इंस्टाग्राम ID आहे. सो तुम्ही त्याच्यावर जाऊन त्यांना नक्कीच भेट द्या की चेक करा. आणि खरंच तुम्हाला आवडण्यासारखे ते डेकोरेट करतात. त्याच V4 इव्हेंटचे ते निखिल शिर्के आपल्या बरोबर आहेत. बोला. काय नाही, आता एवढंच बोलायचं की असा क्षण कधी होता नव्हता की कोणाचा बर्थडे असं लागोपाठ आलाय. तो आता क्षण आपल्या फॅमिलीमध्ये अनुभवायला मिळतोय. जसं काही 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट हे लागोपाठ बर्थडे आहे. दोन्ही बर्थडे एकत्र सेलिब्रेट होऊ शकतात आता. हा एक आणि मोठा ह्या आनंद आहे. सगळ्या आनंदात छोटा समर्थ आहे, त्याला खूप मोठा आनंद झालेला आहे, कारण की त्याच्यासाठी एक छोटा भाऊ आलेला आहे. त्याची आणि पोस्ट आमचा वाढलेली आहे. छोटा समर्थ मोठा झालेला आहे, म्हणजे आणि त्याची आता- पोस्ट वाढलेली आहे. तो आता Thank you. दादा झालेला आहे. पण या सर्व आनंदाच्या क्षणात थोडस कुठेतरी दुःख आहे. आमच्या दोन्ही आईंची आज खूप आठवण येते आम्हाला. आम्ही त्यांना सगळी जण खूप मिस करत आहोत. खरंच ते आमच्या सोबतच आहेत, पण आज आम्हाला त्यांची खूप आठवण येते. कारण की पहिल्यांदा असं झालंय की माझ्या बर्थडेला विश करायला माझी सासू म्हणजे माझीच मम्मी त्या 12 वाजता मला फोन करायच्या, त्या आज नाहीयेत. माझे 4-5 वर्ष माझे बर्थडे माझ्या हॉस्पिटलमध्ये झाले, कारण की माझी आई आजारी असायची. पण आज तो हॉस्पिटलचा दिवस नाहीये. खूप सुखाचा दिवस आहे, पण तिथेच कुठल्या तरी आमच्या मनाच्या कोपऱ्यात दुःख देखील आहे की आज त्या हव्या होत्या. माझ्या या लाईफच्या स्ट्रगल मध्ये मी बेबीसाठी जो स्ट्रगल केला, ते स्ट्रगल माझी जर्नी माझ्या दोन्ही आईंनी खूप जवळून बघितली, पण आज ते नाहीयेत. यासाठी आम्हाला सगळ्यांनाच खूप दुःख होतंय. पण नक्कीच जिथे ते असतील तिथे ते हॅप्पी असतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आम्हाला असं दुःखात बघू नये म्हणून एक आनंदाचं बाळ आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही खूप 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 आनंदी आहोत. एक त्यांचा आणि आशीर्वादच आला आम्हाला. अजून एक बाळ आम्हाला येणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही असेच वेलकम करणार आहोत. येस, तो पण एक सरप्राईजच असणार आहे. तो त्यांच्यासाठी सरप्राईज आम्ही करणार आहोत. येस. सो थँक्यू. आणि you. स्पेशली थँक्स फॉर राकेश भोयर राकेश भोयर. एंटरटेनमेंट. प्लीज सपोर्ट करा, लाईक शेअर Like, share, सबस्क्राईब follow नक्की करा. करा आणि फॉलो पण नक्की आणि करा. फॉलो करा.